एवढं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळालेलं आहे तर त्याची केसही न चालवता त्याला फाशीची शिक्षा देणे हे गरजेचं आहे. त्या वतीने या ठिकाणी खरं तर आमचा निषेध करतोय पहिल्यांदा. त्याचबरोबर जवळजवळ ह्या सुशिक्षित माणूस, नावाजलेला माणूस, ज्या घराच्या मागे बरेच मंत्री लोक आहेत, बरेच राजकीय पुढारी आहेत आणि अशांच्या जोरावर हा जे धंदे करतोय म्हणजे व्हाईट कॉलरचा प्रकार झालेला आहे हा. आणखीन त्याला साथ देणारी त्याला तर अटक झालेलीच आहे. जवळजवळ हजाराच्या वर त्याचे रेकॉर्डिंग निघालेले आणि त्या पद्धतीने सीडी मिळालेले आहेत. लवकर त्याला अटक तर झालेलीच आहे, तरी पण एखाद्या वेळेस ही दबादबी करण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे. कारण त्याच्या मागे भरपूर मोठे मोठे लोक आहेत. त्याच्याशिवाय जी महिला आयोगाच्या ठिकाणी जी अध्यक्ष म्हणून बसलेली महिला आहे चाकणकर, हिने पहिल्यांदा तिला अटक करण्याची गरज आहे. कारण एक महिला दुसऱ्या महिलांच्यावर अत्याचार होते, एवढ्या पद्धतीने अत्याचार होत आहेत तर तिने आवाज उठवायला पाहिजे. तिला कंट्रोल करण्यासाठी म्हणून, महिलांना न्याय देण्यासाठी म्हणून त्या पदावर बसवलेलो आहे आणि तीच महिला यांना साथ देते. तर त्याला पहिल्यांदा अटक करून त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे. राजीनामा देऊन ही गोष्ट थांबणारी नाही आहे. कारण सगळी बरोबरीने सूत्रधार जी चाकणकर पण आहे त्या पद्धतीने तिला पहिल्यांदा अटक करावी आणि तिला 2 नंबर दोषी म्हणून, आरोपी म्हणून करावं एवढंच मी या ठिकाणी सांगते. आणि हे अत्याचार कमीत कमी व्हायला पाहिजे, सगळे बंद व्हायला पाहिजे. मोदी सरकारच्या याच्यामध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्ये अत्याचार वाढतच चालले महिलांच्यावर, वरचेवर अत्याचार वाढत चालले. आणि आता इतके दिवस मंत्री संत्री होते, लॉजमध्ये बोलावून अत्याचार करत होते, आता हे तर अगदी बोर्ड लावून, ज्योतिषाचा बोर्ड लावून अशा पद्धतीने अत्याचार व्हायला लागलेले आहेत. तर हे थांबले पाहिजे आणि त्याला कडक शासन होणं गरजेचं आहे. मला तर म्हणायचं एवढं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळालेलं आहे तर त्याची केसही न चालवता त्याला फाशीची शिक्षा देणे हे गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.